प्रेम संबंध, संशय आणि थेट खून. पुण्यात अनैतिक संबंधातून सलग 2 धक्कादायक हत्या समोर आल्या आहेत. पुण्यात पुन्हा एकदा अनैतिक संबंधातून रक्तरंजित घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. आंबेगाव भागात दीपक धीरसागर नावाच्या 38 वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली. दीपक हा पुणे महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागात काम करत होता. रविवारी रात्री जेवणानंतर तो घराबाहेर थांबला असताना 2 जणांनी त्याच्यावर अचानक हल्ला केला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांच्या प्राथमिक तपासणीत ही हत्या अनैतिक संबंधातून झाल्याचं समोर आलं आहे. आरोपी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. आश्चर्य म्हणजे ही एकच घटना नाही, काही दिवसांपूर्वी मुंडवा परिसरातही असाच प्रकार घडला होता. एका ब्युटी पार्लर चालवणाऱ्या तरुणीची गळा दाबून हत्या करण्यात आली होती. आरोपीने मृतदेह कचऱ्याजवळ टाकून पळ काढला होता. त्या प्रकरणातही अनैतिक संबंध आणि पैशाच्या वादातून खून झाल्याचं तपासात उघड झालं. सलग घडणाऱ्या या घटनांमुळे पुण्यात मोठी चिंता व्यक्त केली जात आहे. नात्यांमधला संशय आता थेट जीव घेईपर्यंत पोहोचतोय का?